नमस्कार, गौरीज या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण भाकरी कशा करायच्या ते बघणार आहोत। टम्म फुगलेली भाकरी कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला नक्की विसरू नका। मध्ये मी तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स देत जाईन। तर सुरुवातीला मी जे पीठ घेतलेलं आहे ते तांदळाचं आणि ज्वारीचं मिक्स पीठ आहे। त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि ते त्या पिठामध्ये मिक्स करून पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। सर्वात महत्त्वाची टिप ही आहे की आपल्याला पीठ जर आपलं चांगलं मळलेलं असेल तर आपली भाकरी काटाने वगैरे फुटत नाही, खूप गोल अशी छान भाकरी बनवता येते। तर इथे मी पीठ व्यवस्थित मळून घेत आहे। साधारण अर्धी वाटी पाणी आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बाकीचं उर्वरित पीठ आपण गार पाण्याने मळून घेणार आहोत। गरम पाणी पिठामध्ये घेतल्यामुळे पिठाला चिकटपणा येतो आणि त्याच्यामुळे भाकरी आपली काटाने चिंबत नाही, म्हणून आपल्याला इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे। बऱ्याच वेळा असं होतं की आपलं जे तांदळाचं पीठ असतं ते सुरुवातीपासून खूप चिकट असतं, त्या तांदळाच्या पिठासाठी आपल्याला गरम पाण्याची आवश्यकता नसते। पण इथे हे माझं ज्वारीचं आणि तांदळाचं मिक्स पीठ असल्यामुळे आपल्याला गरम पाण्याची गरज आहे। अगदी मऊसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। खूप घट्टही करायचं नाही आणि खूप पातळही करायचं नाही आहे। थोडंसं सुरुवातीला मी पीठ टाकून घेतले, त्याच्यावर भाकरी थापायला मी सुरुवात केलेली आहे। हे बघा, एका हाताने थापायची आणि दुसऱ्या हाताने त्याला थोडंसं दाबत राहायचं। खूपच सोपी आहे भाकरी करणं। भाकरी करताना आपण जो तवा वापरतो तो जरासा खोलगट असला तर भाकरी खूप छान फुगते, त्याच्यामुळे थोडासा खोलगट तवा असायला हवा। सुरुवातीला आपण गॅस कमी ठेवायचा आहे। अगदी थोडं पीठ आपल्याला हाताला लावून अशी मस्त थापून घ्यायची आहे भाकरी। तुम्ही बघू शकता काटाला भाकरी जराही माझी चिमलेली नाहीये। भाकरी तव्यामध्ये टाकून घेणार आहे। हे बघा, मी भाकरी अशी तव्यामध्ये टाकून घेतलेली आहे। गॅस वाढवलेला आहे आणि त्याच्यानंतर भाकरी टाकल्यानंतर लगेचच आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे, नाहीतर जास्त भाकरी गरम झाली तर आपल्याला हाताला वगैरे भाजू शकतं। त्याच्यामुळे भाकरी टाकल्यानंतर लगेचच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे। आणि त्याच पाण्याच्या हाताने मी लगेच दुसरा गोळा तयार करून घेणार आहे। एक
5 ते 10 सेकंद आपल्याला भाकरी व्यवस्थित पचू द्यायची आहे. त्याच्यानंतर ती आपण परतून घ्यायची आहे. बघू शकता किती छान पद्धतीने भाकरी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने भाकरी बनवली तर खूपच फास्ट भाकरी होतात. बघू शकता माझी तव्यात भाकरी पचूपर्यंत मी दुसरी भाकरी पण बनवलेली आहे. भाकरी करताना जर आपली परात खूपच हालत असेल तर त्याच्याखाली आपल्याला कापड ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे परात शक्यतो जास्त हलणार नाही. खालच्या साईडला भाकरी भाजलेली आहे. आता मी गॅसवर भाकरी भाजली. अजून एक महत्त्वाची टीप ही आहे की गॅस तुम्ही भाकरी जेव्हा भाजताय ती फुल गॅसवरच भाजली गेली पाहिजे, त्याच्यामुळे ती टम्म फुगली जाते. बघू शकताय माझी भाकरी कशी टम्म फुगलेली आहे. हे पहा किती छान भाकरी झालेली आहे. खूपच सोपी आहे भाकरी बनवणं. तुम्ही सुद्धा अशी भाकरी बनवून बघा आणि गरमागरम भाकरी खायला खूपच छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. इथे अजून एक टीप तुम्हाला मी देणार आहे. भाकरी करायच्या सुरुवातीला तुम्ही तव्याला अगदी 1 ते 2 थेंब तेल पुसून घेतलं, जर कपडाने जर तेल पुसून घेतलं तर तुमची भाकरी तव्याच्या बाहेर किंवा एका साईडला वगैरे असं जात नाही. त्याच्यामुळे ही एक महत्त्वाची टीप आहे. अजून एक मी भाकरी परतताना हाताचा वापर करते. उलटण्याला आधी कडेने हलवून घ्यायचे आणि हाताने मी परतते. तेच तुम्ही उलटण्याच्या साहाय्याने सुद्धा करू शकता, त्याच्यामुळे तुमच्या हाताला पण भाजणार नाही.